मैत्रिणींनो, आपण आता हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स म्हणजे त्रास काय होतात, तुम्ही काय त्रास वाटल्यानंतर आपल्यावर शंका करावी किंवा डॉक्टरांकडे जावं. तर सर्वप्रथम आपलं सगळं सुनियोजित आणि व्यवस्थित चालू असताना आपल्याला गरज नसताना दमल्यासारखं वाटतं. आपलं वेट अचानक वाढायला लागतं. आपल्याला बाहेर गरमी असली तरी थंडी वाजायला लागते. आपलं पोटात कॉन्स्टिपेशन म्हणजे पचनसंस्था नीट होत नाही किंवा आपल्याला एकदम ड्राय फील होतं. केस आपले पातळ व्हायला लागतात किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. ही सगळी हायपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत. आणि हायपरथायरॉइडिझममध्ये आपल्याला खूप धडधडल्यासारखं वाटतं, हार्टबीट्स वाढतात, आपला आवाज थोडासा घोगरा व्हायला लागतो, हातपायामध्ये क्रॅम्प्स यायला लागतात आणि खूप भूक वाढते, पण आपलं वजन मात्र त्या प्रमाणात कमी व्हायला लागतं किंवा आपली एकदम मेमरी लॉस व्हायला लागतं. तर ह्यापैकी कुठलीही लक्षणं आयदर हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असेल तर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे यायला पाहिजे आणि मग ब्लड टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.